मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सावली इकडे किचनमध्ये काम करत असते. तिचा स्वयंपाक चालू असतो. पण तेवढ्याच वेळामध्ये सारंग तिथे येतो. सारंग तिला म्हणू लागतो की सावली मॅडम चला आवरा, आपल्याला ऑफिसला जायचं आहे. घरातली कामं बस झाली आता, कारण की किती दिवस झाले आपण ऑफिसला गेलो नाही. सगळे कामं पेंडिंग पडले आहेत. आपल्याला जायचं आहे की नाही लवकर. पण त्यावेळी सावली खूप अस्वस्थ असते, कारण की भैरवीचा फोन सावलीला आलेला असतं की तुला उद्यापासून रियाजाला यावंच लागेल आणि ताराही तुझ्यासोबत येणार आहे. त्यामुळे आता सावली किती दिवस झाले रियाज बंद असल्यामुळे सावली त्यानं ती गोष्ट विसरून गेल्यासारखी झाली होती. पण आता सावलीला परत रियाजाला जायचंय. आता ती सारंगला कसं सांगणार, तिच्या डोक्यात हाच विचार चालू राहतो. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली काय झालंय, मी बोलतोय तू बोलत नाही, तुझं लक्ष दुसरीकडेच आहे. पण त्यावेळी सावली म्हणू लागते की काही नाही सारंग सर, मला ना ऑफिसमधून थोडंसं लवकर घरी यावं लागेल. त्यावेळी सावली म्हणू लागते आपण ऑफिसला तर आता लगेच जाऊ, पण मी लवकरच घरी येईल. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो की आमच्या मॅडमचं एवढं काय अर्जंट काम आहे की त्यांना लवकरच ऑफिसमधून घरी यावं लागतं, इतकं काय महत्त्वाचं काम आहे, जरा मला पण सांगसाल का. पण त्यावेळी सावली थोडीशी अस्वस्थ होऊनच सांगू लागते की सारंग सर, एवढं काही महत्त्वाचं नाही, पण भैरवी माईने मला रियाजाला बोलवलं आहे. दुसरीकडे इकडं भैरवी मात्र जाम खुश झालेली असती, कारण की ना तिचा संगीताचा वारसा बुडणार होता, पण काही क्षणासाठी तो परत आला आहे. आता ती त्याचं सगळं क्रेडिट त्या जयंतीला देते, कारण की जयंतीनं त्या ताराला ब्लॅकमेल केलं आणि तिला फक्त गाण्यासाठी पुन्हा एकदा तयार केलेलं आहे. आता जयंती मात्र त्यांच्या घरीच राहते, कारण की जयंतीला भैरवीकडून पैसे घ्यायचे असते. त्यावेळी आता भैरवीने मात्र ते सगळं संगीताचं ते पेटी वगैरे काय ते ढोलक ते सगळं काही झाकून ठेवलेलं असतं की जसं काय त्याचं उद्घाटन करते, असं त्याच्यावरचा कपडा काढती. जल्लोषामध्ये असते भैरवीजी. त्यानंतर मग भैरवी म्हणू लागते आता परत एकदा वज्र घराण्यामध्ये ना तुमचा आवाज घुमणार आहे, परत एकदा आपल्या घरामध्ये ना संगीत आता चालू होणार आहे. त्यावेळी भैरवीला तर रडायला पण येतं, कारण की तिचे आनंद अश्रू असतात ते. कारण की भैरवी मात्र खूप खुश असते, कारण की आता तिला माहीत राहते सावली आणि तारा काही एकदा रियाजाला आली ना की माझे गाण्याचे कार्यक्रम पुन्हा एकदाच चालू होतील. जयंती मात्र हे सगळं बघत असते. तर दुसरीकडे सारंग सावलीला विचारू लागतो आता तर ताराने गाणं बंद करायचा म्हणजे सोडून देण्याचा निर्णय घेतलाय आणि तुला कशासाठी रियाजाला जायचं आहे. सावलीकडे तर सारंगच्या या प्रश्नाचं उत्तरच नसतं. ती आता विचार करू लागते की मी सारंग सरांना काय सांगू. मला भैरवी माईनं तर डायरेक्टली सांगितलं आहे की तुला उद्यापासून रियाजाला यायचं आहे. आता मी त्यांना विचारलं, पण मला त्या डायरेक्टली म्हणल्या तारालाही काही विचारू नको आणि मीही काही सांगणार नाही. तुला जसं काम सांगितलं आहे तू तसं आता गुपचाप कर. आता मी सारंग सरांना काय सांगू आणि काय नाही. सारंगी सावलीला विचारत असतो की खरं तर सावली, मला एक गोष्ट कळत नाही, त्या ताराने गाणं सोडायचा निर्णय घेतला, मग तुला रियाजाला कशासाठी जायचं आहे मला ते सांग. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एपिसोड आवडल्यास छान अशी कमेंट करा. सो बाय.